बोरुपाडा संघ खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारचा सराव करायचा नाहीये आणि तो बॉल जमा करा. चला तर नेक्स्ट मॅचची आपण नाणेफेकी करणार आहोत. गौरव पाटील यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई गावदेवी पारिवली विपक्ष जय पारदी बाबा धामणगाव. या दोन संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. नाण्याची सर्वप्रथम ओळख करून देऊयात. एका बाजूला आहेत कैलास पाटील फॅम टीम आणि एका बाजूला माऊली चषक 2026. माऊली चषक आणि कैलास पाटील फॅम टीम आलाय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं. पारिवली संघ आपण नाणेफेक जिंकलात तर निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणार आहात. या आधीचा सामना तुमचा अप्रतिम राहिलाय. जी पहिल्या सामन्यामध्ये टीम होती तीच उतरणार आहे की काही चेंजेस असतील? नाही, तीच टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. यश, तू मागच्या सामन्यामध्ये तुझी गोलंदाजी प्रभावी ठरली होती. या सामन्यामध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल का? हो, नक्की. नक्कीच. तर हे होते पारिवली संघाचे कर्णधार. माझ्या समवेत आहेत धामणगाव संघाचे कर्णधार. जर आपण नाणेफेकीचा गोल प्राप्त केला असतं तर निर्णय काय असतं? बॅटिंगच घेतले असते. बॅटिंग करायची होती आणि बॅटिंगच आपल्या वाट्याला आल्या. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे महत्त्वपूर्ण फलंदाज असतील की ते जास्तीत जास्त धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरतील? वेदान आहे, श्रीकांत आहे, निलेश आहे, सार्थक आहे. तर या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. खेळाची संधी दिली. थँक्यू. नक्कीच. हे होते जय पारदी बाबा धामणगाव संघाचे कर्णधार. तर न्यूज होते टॉसबॉक्समधनं आई गावदेवी पारिवली संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार आणि आमंत्रित केले धामणगाव संघाला फलंदाजी करिता.
हॉल हॅलो चिक मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर मान सन्मानाची डौलदार ही अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या मान्यवरांचं मोलाचं योगदान, मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेकरिता राहिलं आहे, ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जर बघितलं गेलं तर रोख रक्कम ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब सावतगावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जे आहे ते सन्माननीय इरफानजी भुरे साहेब, नितीनजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. थर्ड प्राईज जे आहे ते विश्वासजी पाटील साहेब वाशेरेचे हे गोड व्यक्तिमत्व त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते राकेशजी पाटील साहेब दिलदार व्यक्तिमत्व काल्हेरचे त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ज्या आपण समसप्त ट्रॉफीज पाहतोय, या ट्रॉफीज आपल्यापर्यंत अल्ताफजी बाली सरपंच खाडीपार यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलंय. खाडीपार खोनी, त्याचबरोबर बेस्ट बॅटर आणि बॉलर ही ट्रॉफी देखील अल्ताफजी बाली साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. मॅन ऑफ द सिरीज करिता सुजाता नितीन राऊत सरपंच अनगाव यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच संतोषजी पाटील साहेब दापोडे. सन्मान चिन्ह जे आहे ते माऊली ग्रुप, खरं तर ज्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतोय माऊली चषक 2026 या माऊली ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. कूलर जो सिरीजसाठी आहे तो निलेशजी मागे वाशेर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करिता बॅट आणि शूज विवेक शिलार खालिंग यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. प्रेक्षक कक्ष अष्टपैलू खेळाडू विनीत माळी, ज्याला आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं, त्याच्याबद्दल आपण भरपूर सारी चर्चा केलेली की 14 अर्धशतक वीर तो आहे या सीझनमध्ये आणि 98 त्याचा हायस्ट स्कोर या सीझनमध्ये राहिला. त्या विनीत माईचा आपण स्टँड देखील आपण पाहतोय. खेळाडू कक्ष विवेक शिलार स्टँड आहे. त्याचबरोबर दुसरा खेळाडू कक्ष आहे तो ब्रँड ऑफ वारेट प्रथमेश ठाकरे हा स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षक कक्ष सचिन भोईर. आणि आता आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत, जिथे जे पारधी बाबा धामणगाव आणि पारिवली या दोन टीम मध्ये आपण मॅच होताना पाहतोय. स्ट्रायकर रेडवर मनीष आणि नॉन स्ट्रायकर रेडवर वेदांत. आणि षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग ट्रॅकवर राकेश. बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये, निर्धावच्या स्वरूपामध्ये आपण पहिला बॉल पाहतोय. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे. डॉट पासून सुरुवात केली आहे, निर्धाव चेंडू पासून सुरुवात केली आहे. ताफळकावरती अजूनपर्यंत धावा पाहायला मिळत नाही. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ आपण सेमीफायनलची मॅच देखील कव्हर केली, ज्यामध्ये आलखिवली संघ जो मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये त्याने टीम सुपेगाव संघाला परास्त केलं होतं. अगदी सॉफ्ट हँडलने खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक धाव तर बनवली जाते. पंचांचा इशारा लेग बाईज. शरीरावरती बॉल लागला होता. बाईज लेग बाईज या बॅटर बॉलर दोघांच्या खात्यामध्ये धावा ॲड होत नाही, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा असतात आणि त्या शरीरावरती बॉल लागला त्यामुळे लेग बाईज. जर शरीरावरती लागला नसता, कुठल्याही प्रकारचा संपर्क नसता बॉडीचा आणि जर धाव कंप्लीट केली असती तर बाईज. अशा प्रकारे आपण धावा देत असतो. आणि एकंदरीत सुरुवात जर बघितली गेली तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये झाली. चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल आहे. आणि राकेशचा एक आपण की या संपूर्ण आपण सीझनमध्ये राकेशकडनं आतापर्यंत 1 ते 2 मेडन ओव्हर्स देखील आपण पाहिलेत. चांगली बॉलिंग करत आलाय तो. सातत्याने ज्युनियरमध्ये खेळत असताना देखील चांगली बॉलिंग केली. आता सिनियर बी मध्ये खेळतोय. आणि जय पारधी बाबा धामणगाव संघ या सीझनमध्ये त्यांचा प्रथमतः पदार्पण झाला आणि ज्युनियर पासून सुरुवात, पण आता सिनियर बी मध्ये त्यांना देखील खेळताना सो डेव्हलप क्रिकेट भरपूर लवकर झालं त्यांचं. फार लवकर चांगला क्वालिटी क्रिकेट त्याने दाखवलं. टीम युनिटी, टीम बॅलन्स त्याने चांगल्या पद्धतीने दाखवायला पाहायला मिळालं. आणि दत्तकृपा कशिवली इथे जी स्पर्धा झाली तिथे मेगा फायनलची ट्रॉफी त्याने उचलली होती. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. या डॉट बॉलच्या समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. राकेश चांगली बॉलिंग करतात. एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत राकेशने 5 डॉट बॉल फेकलेत, एकही धाव दिलेला नाहीये वैयक्तिक.
सांघिक धावा आहे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये लेग बायच्या स्वरूपात. आता शेवटचा अंतिम बॉल हाताळला तर मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आलं तर मेडन प्लस विकेट पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल शरीरावरती लागला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक आहे ज्यामध्ये एकही धाव आलेला नाही. वैयक्तिक एकही धाव आलेला नाहीये. मेडन ओव्हर गोलंदाजाच्या खात्यावरती 2 धावा ज्या आहेत त्या लेग बाईज आहेत, त्यामुळे त्या बॉलरच्या खात्यामध्ये आणि बॅटर या दोघांच्या खात्यामध्ये देखील ऍड नाही होणार. त्यामुळे हे मेडन षटक पाहायला मिळालं. आणि याच गोष्टीचा उल्लेख आपण केला होता की बघा विकी राकेश असा गोलंदाज आहे ना की जो मेडन षटक टाकणं पसंत करतो. सुरुवातीचा पॉवर प्ले षटक हाताळत असतो आणि भरपूर वेळा त्याला पाहिलं आपण मेडन षटक हाताळताना. स्टार्ट चांगला देतो, लेंथ चांगली आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्यामुळे तो कटर बॉलचा वापर करतो. नॅचरली स्विंग त्याला मिळतात, बाहेर निघणारे ते बॉल आणि कुठेतरी काम करून जातं आणि तेच पाहायला मिळालंय. पण आज जय पारधी बाबा धामणगाव जी टीम आहे त्यांचे खेळाडू देखील उपस्थित दिसत नाही आहेत. त्यांची टॉप ऑर्डर मध्ये चेंजेस दिसत आहेत. श्रीकांत दिसतोय पण थोडे लेट आले, त्यामुळे बॅटिंगवरती श्रीकांत ओपनिंग पेअर करिता नव्हता आलेला. श्रीकांत दिसतोय पण ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस. या मॅच मध्ये मनीष आणि वेदांतला पाठवलं होतं ओपनिंग करिता. आता षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करिता मंगेश लांडलाय. पारिवली संघाकडे देखील आज खेळाडू अनुपस्थित मध्ये जतीन दिसत नाहीये मैदानामध्ये. ट्रम्प गोलंदाज आहे जतीन. असोसिएशनच्या प्रीमियर लीग मध्ये चांगली बॉलिंग केली होती. टीमचा कॅप्टन म्हणून खेळत होता. हवेमध्ये बॉल भरपूर उंचीवरती पण सेफ लँड करतोय बॉल. एक धाव फळकावरती, दुसरा धावायचा कॉल आणि इझिली 2 धावा इकडनं कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव फळकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत टोटल जाऊन पोहोचल्या. मागच्या षटकामध्ये 2 लेग बाईज, या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 2, सो टोटल 4 धावा फळकावर आहेत. माऊली चषक 2026 आपण सध्या फॉर्मॅट पाहतो आणि तिसरा दिवस या स्पर्धेचा. भरपूर चांगली स्पर्धा या कवाड नगरीमध्ये रंगताना आपण पाहतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये येतात फेकी करेपर्यंत. एक सिंगल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आणि याच एका धावेच्या मदतीनं धावफलक देखील वाढलाय. षटक दुसरं चालू असताना 2 बॉल फेकलेत आतापर्यंत 5वर 0 अशी परिस्थिती. मॉर्निंग सेशन सकाळच्या सत्राची आपण सध्या मॅच पाहत आहोत. दरम्यान आपल्या कवाड ते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य जगदीश हडके साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. विकेट पाहायला मिळाला आणि विकेटच्या जोरावरती 5वर 1 अशी परिस्थिती. आणि आता बॅटिंग करण्याकरिता श्रीकांत आला. या षटकामध्ये 3 धावा दिल्यात वैयक्तिक आतापर्यंत. आणि त्यानंतर 4 बॉल झालेत, 1 डॉट आणि विकेट. टोटल 4 बॉल फेकून झाले. धाव फळकावरती धावा पाहतोय 5 आकड्यावरती. श्रीकांत वरती जास्त जिम्मेदारी असेल कारण की 1 ते 2 चेहरे नाही दिसत आहेत धामणगाव टीमचे. त्यामुळे श्रीकांत या मॅच मध्ये स्वतःवरती ती जिम्मेदारी घेईल का? टीमचा कॅप्टन आहे आणि ऑलवेज कॅप्टन चांगला खेळ दाखवत आला. म्हणतात ना कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. कर्णधाराला पुढेच उभं राहून लढावं लागतं आणि तेच काम करतोय श्रीकांत. ऑलवेज पाहिलंय एक सिंगलच्या मदतीनं
दरम्यान सुपेगाव गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत आहे माऊली चषक 2026 मध्ये. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न केलाय, डिस्टन्स किती होतंय हे पाहावं लागेल. सरळ यश मात्रेच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि धक्का क्रमांक दुसरा. असं किंवा शेवटच्या षटकामध्ये पण तो नाहीये, उपस्थित नाहीये जतीन. त्यामुळे एक आता पाहावं लागेल की पारिवली संघ चौथा गोलंदाजी करण्याकरिता कोणाला आणलं जाईल. मागच्या मॅच मध्ये तर अक्षयला पाहिलं होतं आपण बॉलिंग करत असताना. चांगली बॉलिंग केलेली यशने या आधीच्या मॅच मध्ये आणि मला तो मॅच राहिला होता. पहिलाच बॉल बॅटच्या कडेला लागला, पाठीमागे यष्टीरक्षक आहेत तिकडे बॉल कलेक्ट करतात. एक धाव तर बनवले, दुसरी धाव कदाचित रिस्की होऊ शकते आणि मला तर वाटतं की या सिच्युएशन मध्ये जिथे तुमच्या आतापर्यंत 7 धावा आहेत आणि तुम्ही विकेट 2 गमावले, त्यामुळे फार जास्त रिस्क घेण्याची वेळ नाहीये. इथे तुम्हाला धावेंची तर गरज आहेच आहे, पण विकेट देखील वाचवणं गरजेचं आहे आणि धावा बनवण्याचं काम श्रीकांत करू शकतो. हरपरमोला खेळाडू आहे, तो धावा बनवेल, त्याच्यात ती क्षमता. यश तयार, गतीमध्ये चेंज केला, टर्न केला बॉलला. खरं तर हा लेग ब्रेक बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, टप्पा पडला, थोडा थांबला, टर्न झाला बॉल आणि बॅटची कडा देखील होती आहे तेच आणि तेच पाहायला मिळालं धाव फलकावरती. एक धाव वाढेल एका धावेच्या मदतीनं. 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. 2 चेंडू यशने आतापर्यंत फेकलेत. श्रीकांत स्ट्रायकर एंड वरती. शॉर्ट बॉल भरपूर बाहेर बॉल आणि त्यानंतर गणेश पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतो. या सिडीचा वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्यात 9 या आकड्यावरती. गणेश पाटील सरांच्या इशाऱ्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात या सीझन मध्ये. कवाडगावचे माजी क्रिकेटर महेंद्रजी तातळे साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलेला, मिड ऑफला बॉल आहे, फेकी करेपर्यंत एक धाव बनवली आहे आणि त्यानंतर ये क्या कर दिया भाई श्रीकांत आपने. विकेट. बॉल आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस फलकावर धावा आतापर्यंत टोटल 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 विकेट गमावले गेले, 10 धावसंख्या फलकावरती आहेत. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा, फील्डर पाठीमागे, सरळ हातामध्ये बॉल विसावेल आणि धक्का क्रमांक 4. आणखी एक फलंदाज माघारी परत येईल. लेगला हा बॉल चाललाय. पुष्पक लेट आलेत पण पुष्पक थेट आलेत असंच म्हणावं लागेल. चौकार. विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कवाड जगदीश झडके साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर माजी क्रिकेटर
महेंद्रजी तातळे साहेब यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आकाशदादा जाधव यांना देखील विनंती करेन आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. मोस्ट वेलकम माऊली चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाच बॉल टाकलेला यॉर्कर डील मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाच बॉल टाकलेला यॉर्कर डिलिव्हरी होती आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली गेली. अक्षय आलेत गोलंदाजीवरती. चौथं षटक हाताळल्यानंतर एक धाव फलकावरती बनवली गेली. अक्षय आलेत गोलंदाजीवरती. चौथं षटक हाताळण्याकरिता आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल 15. इकडे जर बघितलं गेलं तर 12 येतील का. शफल पुन्हा केलेलं पाकोड ऑफ दी स्कोअर आणि त्याचा समोर जर बघितला गेलं तर आणखी एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती आणि या निर्धावाचा समोर जर बघितला गेलं तर आणखी एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 3 बॉल फेकलेत या षटकातील. आतापर्यंत अक्षयने पहिला सिंगल, मग लगातारचे 2 डॉट आणि एकंदरीत धाव फलकावर आतापर्यंत धावा आपण पाहतोय 15 आकड्यावरती. पाठच्या कडेला लागलाय, पाठीमागे बॉल आहे, यष्टिरक्षक कलेक्ट करतायत आणि त्यानंतर सुखरूप पोहोचेल बॅटर. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 16 आकड्यावरती धावसंख्या एका सिंगलच्या मदतीनं. सकाळच्या सत्रामध्ये ऑलवेज पाहतो की जास्त धावा होत नाही. विकी जर 4 षटकांची मॅच असेल तर सकाळच्या सत्रामध्ये आपण 35-40 हे कॅल्क्युलेशन धरून चालतो, पण 12 वाजल्यानंतर मग आपण 40, 45, 55 संध्याकाळचे 3-4च्या टायमानंतर बघितलं गेलं तर आपण 50-60चा देखील विचार करतो. डिपेंड करतं खेळपट्टी कशी आहे, त्या खेळपट्टीवरती हवेचा वेग कसा आहे. पण या खेळपट्टीवरती मागील अनेक वर्षांपासून पाहिलं की पूर्वेपासून पश्चिमेला हवा वाहत असते, त्यामुळे राईट हँडेड बॅटरला इकडे बेनिफिट होतो आणि त्या इंटेन्शनने या खेळपट्टीवरती आपण ऑलवेज बोलतो की बॅटिंग पिच आहे, इकडे धावा बनतात. पण जितक्या हव्यात तितक्या देखील बनलेल्या नाही आहेत आतापर्यंत. 16 धावा दिसतात. विकेट आणि डॉट बॉल हे रेशिओ वाढत गेलं. सेट होऊन दिलं नाही बॅटर्सला आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती थोडी बिकट आहे. थोडी बिकट जरूर आहे, पण हा बॉल चाललाय कुठे पहा. सरळ क्षेत्ररक्षकाच्या पुन्हा एकदा हातामध्ये. आणखी एक विकेट. आणि नवीन बॅटर क्रिश आलाय. टॉप एज लागली आहे. पुन्हा एक विकेट घेण्याची संधी तिकडे आणि यस, 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा विकेट. आपण पाहिलं 4था आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 4.00चा अवरेजने 16 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 17 धाब्यांचं आव्हान असेल. छोटंसं मापक आव्हान आहे 4 षटकाची मॅच. 17चा टार्गेट. पाहूयात मॅच कुठपर्यंत रंगते, कशी रंगते. पण त्याआधी आपण जाऊयात आमच्या डिस्क जॉकीकडे. ऐकूयात एक मधुर संगीत. आपल्या परंपरा आणि खरं तर लहानपणापासून आपल्याला आपले थोर मोठे व्यक्तिमत्व जे असतात ते आपल्याला शिकवत असतात की मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. अर्थात माता पिताच समान अतिथींचा देखील आदरपूर्वक सन्मान करणं आपलं कार्य असतं. आणि आपल्या व्यासपीठावरती सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व संजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करणार आहोत. खरं तर भरपूर सारं योगदान या स्पर्धेकरिता अनेक साऱ्या मान्यवरांचं आपल्याला लाभलं गेलं आणि अनेक सारे मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेकरिता आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये विनीत माळी आले होते आणि उद्याच्या दिवसामध्ये तर इकडे भरपूर मान्यवरांचे मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या संजयजी पाटील साहेबांचा आपण हा शुभ सन्मान कैलासजी पाटील साहेब
राहणार ते ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहतोय, ज्यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आपण चर्चा ऑलवेज करत आलोय की बघा पारितोषिक देखील वाढवलं, एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीकरिता. आणि आमच्यापर्यंत असा मेसेज पोहोचतो की नेक्स्ट इयर कदाचित नाईट स्पर्धा देखील पाहायला मिळेल दादांच्या माध्यमातून. क्या बात आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं गेलं तर टीव्ही स्क्रीनवरती आपण आपलं व्यासपीठ आपण पाहतोय. सध्या टीव्ही स्क्रीनवरती आपण आपला व्यासपीठ पाहतोय आणि या व्यासपीठावरती जर बघितलं गेलं तर सगळे मान्यवरांना आपण पाहतोय आणि त्यांच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर सुपेगाव संघ, जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला आपण पाहतोय. आणि खरं तर कैलास दादांच्या पाठीशी उभे राहणारे हे सगळे चेहरे आहेत, कारण की ही स्पर्धा कैलास दादाने स्वप्नातली साकारली जरूर, पण त्या स्पर्धेच्या पाठीमागे आपण म्हणतो ना दिवस रात मेहनत करणं, हे मेहनतीचं काम जे आहे ते आमच्या हे सगळ्या चेहऱ्यांनी केलं आहे. आणि आपण त्यांना सगळ्यांना इकडे पाहत आहोत सध्या टीव्ही स्क्रीनवरती. जय दुर्गा सुपेगाव संघाचे सगळे सदस्य. आणि खरं तर या टीमसोबत, या टीम बाबतीत चर्चा मी ऑलवेज करत आलो आहे, भरपूर करत आलो आहे. म्हणतो ना की तो 14 वर्षाचा एक वनवास सुटला चॅलेंजच्या मैदानावरती आणि त्यानंतर ती विजयपथाची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. चांगला स्टार्ट त्यांना मिळाला सिनियरपासून. ते आता सिनियर बी मध्ये गेलेत आणि कदाचित नेक्स्ट इयर आपण त्यांना सिनियरमध्ये देखील पाहूयात. कैलासजी पाटील साहेबांना आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचेच मोठे बंधू अनिलजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर संजयजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर प्रणय घोडविंदे आहे, भूषण पाटील आहेत, सौरव पाटील आहेत, पप्पू, आणि त्याचबरोबर यशला देखील आपण तिकडे पाहतोय. ऋषी देखील आहेत आणि प्रवीण कनकोशे यांना देखील आपण पाहत आहोत. यतिराज आज दिसत नाही देखील, पण यतिराजची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. पाहूयात पहिल्या बॉलवरती चौकार आणि 17चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळाल्या. दरम्यान टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघ, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, कारण की यानंतर तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. विनंती करेन. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल झाला, फिल्डर तिकडे मिसफील्ड झाली आहे. गरीबी और ऊपर से आटा गिला, धावा 4. होऊ शकतात विकेट डिफेंड 24 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड होऊ शकतात. आणि याचे ज्वलंत जिवंत उदाहरण मी भरपूर वेळा दिलेत. अगदी जर बघितलं गेलं तर आपल्याच असोसिएशनमध्ये मागच्या 2 ते 3 आठवड्यापूर्वी जर पाहिलं तर लांबच्या मैदानावरती जी स्पर्धा चालू होते त्या स्पर्धेमध्ये 17 धावा डिफेंड झाल्या. त्यानंतर भिवंडीचा जर विचार केला तर लास्ट इयरमध्ये जर आपण पाहिला तर मानकोलीचं ते मैदान आणि मानकोलीच्या मैदानावरती फायनल मॅच जिथे अंजूर संघ मैदानामध्ये खेळत असताना अगदी तिकडे देखील 24 बॉल आणि 18 धाव्यांची गरज होती आणि फायनलमध्ये देखील 24 बॉलमध्ये 18 डिफेंड झालेल्या आहेत. सो होतं क्रिकेटच्या पटलावरती, पण त्या पद्धतीने तुम्ही खेळ दाखवला पाहिजे. पण इकडे जर बघितलं गेलं तर लगातार 3 चौकार जोडले गेले. पुन्हा उडवलाय हा 3 नव्हे 4 होईल आता, पण इथे 3 चौकार आणि चौथा सिक्सर आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाऊया जिथे प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक आपण देणार आहोत. आणि
टीम साईगाव टीमचे कॅप्टन आणि बोरपाडा टीमचे कॅप्टन आपण अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये टॉस साठी या. टॉस नाही आहे, टॉस विजय तर बोरपाडा आहे, पण टीम साईगावचे कॅप्टन आपण या. आणि राकेश आपण या प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता मेडन ओव्हर हाताळली आणि बॅटिंग वरती टोटल त्याने धावा बनवल्या 18. आणि यानंतर तुम्हाला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. जय दुर्गा सुपेगाव आणि कृष्णा 11 कवाड या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत कवाड सदस्य आकाशदादा जाधव यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आकाशदादांचं. या विभागामध्ये कुठेही मॅचेस असू द्यात ते तिथपर्यंत पोहोचतात. आणि कवाड सुपेगाव यो परिसर जर आपण बघितला गेला तर भरपूर क्रिकेट चाहते या विभागामध्ये आपण पाहत आलोय. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम देत आलेत आणि आपल्या विभागातील जे यंगस्टर होतकरू खेळाडू आहेत ना त्यांच्या पाठीशी हे सगळे क्रिकेट सपोर्टर्स उभे असतात. ऑलवेज त्यांना सपोर्ट करत असतात. अर्थात जर त्याचा बॅड फेज चालू असेल तर त्या बॅड फेजमध्ये त्याला समजावतही असतात आणि चांगला फेज असेल तर त्या विजयाच्या धुंदीमध्ये नाचतही असतात. सर राकेश आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता या. साईगाव टीमचे कॅप्टन आहेत, एनआर बोरपाडा टीमचे कॅप्टन आहेत आणि आपल्या असोसिएशनच्या रूलनुसार टीम एनआर बोरपाडाला तर टॉस विन दिलेला आहे कारण की वेळेत त्याने पोहोचले आणि त्यानंतर लेट आले त्यामुळे जी पॅनलाइज असेल ती देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. चला राकेश आलेत. राकेशला आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आपल्या व्यासपीठावरनं. आणि हे पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करतोय संजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण राकेशला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. कमालीचा खेळ राहिला राकेशचा. मेडन हाताळली आणि बॅटिंग करत असताना लगातार 3 चौकार 1 सिक्सर त्याचा बॅटमधनं पहिला 18 धावा त्याने बॅटिंग वरती जोडल्या आणि आपण त्याला हे पारितोषिक देतोय. सुपर खेळ राकेश अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला टीम साईगाव लगेचच फिल्डिंग बघा. टॉस विन तर आपण दिलेला आहे. पॅनल्टी काय आहे ती कळवा आमच्यापर्यंत रितेश. एक षटकांची पॅनल्टी असेल टीम सुपेगाव टीम साईगाव. आणि फिल्डिंग नाही लावली तर मग धाव्यांची पॅनल्टी ऍड होत जातील. चला साईगाव आपण लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या, सेट करून घ्या. एका षटकाची पॅनल्टी तुम्हाला दिली आहे म्हणजे तुम्हाला 4 षटका हाताळायची आहेत पण खेळताना 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग टाकताना तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत पण जो टार्गेट येईल तो तुम्हाला 3 षटकामध्ये कंप्लीट करायचा आहे. पॉवर प्ले तर त्यांना मिळेलच एक, नो डाऊट. 3 षटकांची मॅच असेल तरी पण आपण एक पॉवर प्ले अलाउड करतो. सो एक ओव्हर पॉवर प्ले असेलच. आणि चला लगेचच मायक्रोफोनवरती देखील आपण परिवर्तन करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकला होता. व्हॉइस ऑफ भोकरी रोहित गोरले.
साईगाव संघ पुन्हा एकदा लक्ष असू द्या. आता तुम्ही गोलंदाजी करत असताना 4 षटकं पूर्ण तुम्हाला हाताळायची आहेत. मात्र ज्या वेळेस तुम्ही फलंदाजी करता याल ना, जो तुम्हाला टार्गेट जो चेस करायचा असेल तो 3 षटकांमध्येच करावा लागेल. कारण तुम्ही खूप सारा वेळ खर्च केला. त्यानंतर आपल्या असोसिएशनच्या नियमावलीनुसार तुम्हाला दंडित देखील केलं गेलं आहे. 1 षटकाची पॅनल्टी देखील आहे आणि नाणेफेकीचा कोल देखील आपण येणार बोरपाडा संघाकडनं पाहायला मिळाला. कारण तुम्ही खूप सारा उशीर गेला. आणि साईगाव संघ 12th मॅन देखील मैदानामध्ये पाठवायचं आहे. बॉलर नेम कलवा. आपण गोलंदाज पाहतोय साईनाथ कवाड अंबाडी असोसिएशनची जी प्रीमियर लीग झाली होती त्यामधील बेस्ट बॉलर मधून जो ठरला होता तोच गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निकितन आणि नॉन स्ट्राईक एंडला